भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 80वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री विठ्ठल स्तुती दासगणू महाराजांची, त्याच्यातलं तिसरं कडवं. मूळ एक पाद पास तू जगास त्या परी, खोड फांदी फूल पत्र विश्व हे तया परी. अज्ञ कोटीच्या मधील तारण्या प्रति जीवा, तू सगुण जाहलास पंढरीत केशवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाळ कृष्ण भगवान की जय. काल पाहिलं की सांख्योग विशारद धीर पुरुष या मनुष्य योनीत इंद्रिय शक्ती, मन शक्ती आदींचे जे आश्रयभूत मला आत्मतत्वाला म्हणजे भगवान सांगतायत पूर्णतः प्रकट रूपाने साक्षात्कार करून घेतात. मग त्याच्या पुढे भगवान त्याचं कसं बघतात, ते काय करतात हे उद्धवासमोर सांगतायत. एक द्वि त्रि चतुष्पादो बहुपादस्तथापदः ब्रह्मा संती पुरा सृष्टा तासाम मे पौरुषी प्रिया. मी एक पायवाले, दोन पायवाले, तीन पायवाले, चार पायवाले, बिना पायवाले इत्यादी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली, पण मला सगळ्यात जास्त माणसाचं शरीर आवडतं. या मनुष्य शरीरात एकाग्र चित्त, तीक्ष्ण बुद्धी, पुरुष बुद्धी आदी ग्रहण केल्या जाणाऱ्या हेतूंनी त्याचे अनुमान म्हणजे पण होते. अनुमानाने अग्राह्य अर्थात अहंकारादी विषयांपासून भिन्न मला सर्व प्रवर्तक ईश्वरात साक्षात अनुभव करतात. म्हणजे ग्राह्य काय, अग्राह्य काय, योग्य काय ह्याचा विचार करायची क्षमता मानव देहात आहे. त्याच्यात तीक्ष्ण बुद्धी आहे. म्हणजे बुद्धिमान पुरुषाचं भगवान कौतुक करतायत. म्हणजे त्यांनीच निर्माण केलेलं आहे आणि मला ते जाणायसाठी आपल्या बुद्धीचा कसा उपयोग करतात हे देव सांगतायत. आणि ह्या शरीरात ह्या संबंधित महात्मा लोक प्राचीन इतिहास सांगतात आणि देव सांगतायत की तेजस्वी अवधूत दत्तात्रय व आमचे पूर्वज म्हणजे माझे पूर्वज यदुराजा त्यांच्यात झालेला हा संवाद मी तुला सांगतो असं म्हणून ते सांगत आहेत. यदुराजाची आणि अवधूत दत्तात्रयांची गाठ पडते. म्हणजे दत्तात्रय हे आपल्याला माहिती आहे सांगितलंय म्हणून त्याला एक अवधूत योगी अवलिया अशा रूपात ते भेटलेले आहेत आणि मग ते अत्यंत निर्भयतेने पृथ्वीवर विचरण करत असतात. मग साहजिकच यदुराजाला प्रश्न पडतो की ब्रह्मन, आपण कर्म तर करताना काही दिसत नाहीये, तरी आपणास अत्यंत तीक्ष्ण बुद्धी आहे, ती कशाच्या आश्रयाने प्राप्त झाली? म्हणजे आपण परम विद्वान आहात हे लक्षात येतंय आणि ते लक्षात यायचं कारण आपल्या तेजस स्वरूप जे काही आपला चेहरा आहे, आनंद भरलेला आहे चेहऱ्यावर, तृप्ती आहे, शांती आहे, या सगळ्यावरनं असं वाटतंय की आपण नक्कीच काहीतरी कमवलेलं आहे, पण दिसत तर नाही तुम्ही काही कमवताना. असे आहे की माणूस आयुष्य, यश, सौंदर्य, संपत्ती आदींची अभिलाषा घेऊनच धर्म, अर्थ, काम, मोक्ष
तत्व जिज्ञासेत प्रवृत्त होतो. अकारण कधी त्याची प्रवृत्ती होत नसते. पण मी पाहतोय की आपण कर्म करण्यात विद्वान आहात, निपुण आहात, समर्थ आहात. आपले भाग्य सौंदर्य प्रशंसनीय आहे. आपल्या वाणीतून तर म्हणजे जणू अमृत ठबकतंय. तरी पण आपण जड उन्मत्त पिशाच्या समान राहता. म्हणजे हे काही करत नाही, म्हणजे काहीही इच्छा करत नाही. आणि हे असं कसं काय? म्हणजे साहजिकच त्या यदुराजाला हा प्रश्न पडलाय की असं कसं होऊ शकतं की सर्व आपल्याजवळ म्हणजे गुण जे एखाद्या खूप कर्म करून झाल्यावर एखाद्या माणसाला झटपट करून म्हणजे झटापट करून मिळालेले असतात, ते सर्व आपल्या स्थायी सहज प्राप्त दिसत आहेत. आपण तर कर्म करताना काही दिसत नाही, स्वस्थ आहात, आपल्या ठिकाणी मशगूल आहात, आनंदात आहात आणि इतस्ततः विचरण करताय. मग हे कसं काय झालं बुवा? हा साधा प्रश्न यदुराजाला पडलाय. ब्रह्मन, आपण पुत्र स्त्री धन या सांसारिक स्पर्शापासूनही दूर आहात. आपण सदा सर्वदा आपल्या स्वरूपात लीन असता. आम्ही आपणास हे विचारू इच्छितो की आपल्याला आपल्या आत्म्यात हा अनिर्वचनीय आनंद कसा मिळतो? म्हणजे आत्मानंदात आपण रममाण असता हे जाणवतंय, कारण चेहऱ्यावरची एक विलक्षण तेजस्वी धार, सगळा तेजस्वीपणा. तर मला हे घडलं कसं किंवा कशामुळे घडतं हे जाणून घेण्यात इच्छा आहे. मग ते सांगतायत श्रीकृष्ण आता ही गोष्ट उद्धवाला श्रीकृष्ण सांगतायत आणि हे अवधूतांना यदुराजाने विचारलं होतं. आता ते बद्दल श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा, हे आमचे पूर्वज महाराज यदूंची बुद्धी शुद्ध होती, त्यांच्या हृदयात ब्राह्मण भक्ती होती. त्यांनी परमभाग्यवान दत्तात्रेयजींचा सत्कार केला आणि मग अतिशय विनम्रतेने मस्तक झुकवून पूजा करून मग त्यांच्या समोर हा प्रश्न विचारला. आणि मग आता त्यांना दत्तात्रेय काय उत्तर देत आहेत ते सांगतायत भगवान. ब्राह्मण उवाच, संति मे गुरुओ राजन बहवो बुद्धयुपासितः यतो बुद्धिमुपादाय मुक्तोटा मिह तांशृणु. ब्रह्मवेत्ता दत्तात्रेय सांगतायत की राजन, मी आपल्या बुद्धीने पुष्कळ गुरूंचा आश्रय घेतला. त्यांच्याकडून शिक्षा ग्रहण करून मी या जगात मुक्तपणे स्वच्छंद विचरण करतो. तू त्या गुरूंची नुसती नावेच ऐक. म्हणजे मी कुणाकुणाकडून काय काय शिक्षण घेतलं ते सगळंच तू ऐक, असं दत्तात्रेय सांगतायत. आणि मग भली मोठी यादी आहे. पृथ्वी, वायू, आकाश, मापो, अग्निश, चंद्रमा, रवी, कपोतो जगरस सिंधू, पतंगो मधुकृत जगजहा, मधुहा हरिणो मीना पिंगला कुररोर्भका कुमारी शरकृत सर्प पूर्ण नाभी सुपेशकृत. म्हणजे माझ्याही गुरूंची नावं आहेत की पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्रमा, सूर्य, कबूतर, अजगर, पतंग, समुद्र, भवरा, मधमाशी, हत्ती, मध काढणारा, हरिण, मासा, पिंगला, वेश्या, म्हणजे पिंगला वेश्या तिचंच नाव आहे, त्या वेश्येचं, कुरर पक्षी, बालक, कुमारी कन्या आणि बाण बनवणारा लोहार, साप, कोळी म्हणजे कुंभार, कुंभाराची म्हणजे माशी आपण तिला म्हणतो कुंभारी, ते कृमी मधला कुंभार असं. राजन, मी या 24 गुरूंचा आश्रय घेतला व यांच्या आश्रयाने ह्या लोकी आपल्यासाठी हे शिक्षण ग्रहण केले. हे वीरवर ययाती नंदन, मी ज्याकडून ज्या प्रकारे जे काही शिकलो ते सर्व मी तुला जसेच्या तसे सांगतो. मुळात काय आहे की कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी गुरु लागतो हे भगवान आधी सांगतायत. म्हणजे दत्तात्रेय हे प्रथम सांगतायत की गुरु शिवाय गत्यंतर नाही. गुरु आपल्याला म्हणजे योग्य मार्ग दाखवतो आणि योग्य मार्गावर नेतो आणि नेमकं काय शिकायचं असतं हे ज्ञान आपल्याला आपलं पण येत नाही, त्यासाठी गुरुच लागतो.
हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यासाठी ते अवधूत स्वतः सांगतायत की राजा, छोटासा का विना पण गुरु हवा. गुरुशिवाय म्हणजे गत्यंतर नाही, गुरु केला पाहिजे. आत्मप्राप्ती गुरुशिवाय होऊच शकत नाही. एक विशिष्ट व्यक्ती गुरु केली आणि असंही नाही. ज्या ज्या वस्तूंमध्ये जो जो सद्गुण दिसला तो मी ग्रहण केला. ते गुरु करणं कसं झालं तर स्वीकृती, म्हणजे त्यांच्यातली योग्य उत्तम गुण स्वीकारून मी त्यांना गुरु केलं. पण मी असेही काही गुरु केलेत की जे दोष पाहून केलेत. म्हणजे कुणाच्यातला हा वाईट दोष आहे त्याच्यात, तर ह्याला गुरु केलं की बापरे, असा दोष आपल्यात यायला नको. म्हणजे त्या दोष निवृत्तीसाठीही मी गुरु केलेत. असे माझे हे 24 गुरु आहेत. मग हे प्रत्येकापासून काय काय शिकलो ते आता देव सांगतायत की मी पृथ्वीकडून तिचे धैर्य व क्षमा शिकलो. लोक पृथ्वीवर किती आघात करतात, काय काय उत्पात घडवतात, पण ती कुणाच्या म्हणजे बदला घ्यायला जात नाही. ती रडत बसत नाही, माझ्यावरच का असे वाईट नाचतायत, माझ्यावरच का धिंगाणा घालतायत, एवढे दुष्ट आहेत, नराधम आहेत, असं ती काही म्हणत नाही. सगळ्यांना सारखा न्याय देते, आपला आधार देते. ती कुणाचाही बदला घेत नाही. समस्त विश्वातील सर्व प्राणी जाणता अजाणतेपणी तिच्यावर आक्रमण करतात. त्याचप्रमाणे धैर्यशील पुरुषाने दुसऱ्याची विवशता समजून घ्यावी. कधीही कोणावर रागावू नये. शांत राहावं. पृथ्वीप्रमाणे धीरगंभीर राहावं. धैर्य आणि क्षमा करावी. पृथ्वीचेच विकार असणाऱ्या पर्वत व वृक्षांकडून मी हे शिकलो. पर्वत पृथ्वीवरच असतात, झाडही पृथ्वीवरच असतात, म्हणून ते सांगतात की मी पृथ्वी व पर्वत आणि वृक्षांकडून हे शिकलो की त्यांच्या साऱ्या क्रिया किती हा मोठा गुण आहे. म्हणजे पाहायची आपली गुणग्राहकता किती उच्च कोटीला न्यायला पाहिजे. कुणाकडेही थोडाही दोष शक्यतो पाहायचा नाही. त्यांनी सांगितलं की हे पर्वत आणि वृक्ष हे तर केवळ परोपकार करण्यासाठी आहेत. जणू दुसऱ्यांच्या हितासाठीच त्यांचा जन्म असतो. साधू पुरुषाने त्यांचे शिष्यत्व ग्रहण करून परोपकार शिकावा. कोण काय देतय ह्यापेक्षा आपण किती उत्तम त्याला देतोय हे फक्त पाहावं. मी शरीरातील वायू म्हणजेच प्राणवायू कडून हे शिकलो. म्हणजे वायू हा आपल्याला प्राणवायूच असेल असं वाटत नाही. म्हणजे तसा तो मुळात प्राणवायू हा सर्वत्र असतो. कुठेही आपण असं म्हणत नाही की मी आता खाली गेलोय, वर गेलोय, घरात जाऊन येतो, थोडा प्राणवायू घेऊन येतो, कारण तो सगळीकडे जाईल तिथं आपण तिथं असतोच. पण आता त्याच्यातही वायूमध्ये दत्तात्रेयांनी विभाग पाडलेले. ते प्राणवायू म्हणजे आपला अंतर्गत रक्ताभिसरण वगैरे चालवणारा, अशा अर्थाने त्यांनी घेतलेलं आहे. प्राणवायू हे शिकवतो की आहार मात्राची इच्छा ठेवतो आणि त्याच्या प्राप्तीने संतुष्ट होऊन जातो. तसेच साधकाने पण जेवढ्याने उदरनिर्वाह होतो तेवढेच घ्यावे. इंद्रिय तृप्तीसाठी पुष्कळ विषय घेतले तर संक्षेपाने तेवढ्याच विषयाचा उपभोग घेतला पाहिजे की जेवढ्याने बुद्धी विकृत होणार नाही, मन चंचल होणार नाही, वाणी व्यर्थ बडबडत लागणार नाही. शरीराच्या बाहेरील वायूकडनं काय शिकलो, म्हणजे हा झाला अंतर्गत वायूकडनं मी शिकलो. शरीर व्यवस्थित सुस्थितीत चालू होण्यासाठी जेवढा वायू लागतो, जेवढा प्राणवायू लागतो, तेवढं शरीर जसं घेत असतं तो माझा गुरु झाला प्राणवायू म्हणून. आणि मग त्याच्याकडनं मी एवढं केलं, जेवढं गरजेचं आहे तेवढंच घ्यायचं. समस्त विश्वामध्ये प्रचंड वस्तू उपभोगाच्या सामुग्रीने पूर्ण विश्व भरलंय, पण मला त्याच्याशी काय करायचंय. जास्त मी घेतलं तर ते विकृती झाली. म्हणून जेवढ्याच तेवढ्या विषयाचा उपभोग घेतला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. तेवढंच गरजेचं आहे. आणि आता दुसरा बाहेर शरीराच्या बाहेरचा वायू म्हणजे प्राणवायू शिवायचा वायूकडून शिकलो की जसे सर्वत्र जावे लागते, परंतु तो कशात लिप्त होत नाही. वाऱ्याची झुळूक आली म्हणतो आपण, त्याच्याबरोबर सुवास येतो, पण ती पुढे झुळूक गेली की कदाचित पुढच्याला वास संपतोय, म्हणजे असं सांगता येत नाही. तर ते म्हणतात की, आणि समजा पुढे जर दर्प दुसरा असला एखाद्या
सिगारेटचा वगैरे, तर हा फुलाचा वास कुठे जातो आणि तो सिगारेटचा दर्प घेऊन वायू पुढे जातो. म्हणजे त्याला काही विधी निश्चित नसतो. जे आपल्या वाटेत जाताना लागेल तो वायू पुढे घेऊन जातो. सुवास असू दे, कुवास असू दे, तो तो कशात लिप्त होत नाही, कोणाचे गुणदोष घेत नाही. तसेच साधक पुरुषाने सर्वत्र संचार करावा, पण विभिन्न धर्म स्वभाववाल्या विषयात जाऊन त्यांच्या लक्षावर, म्हणजे आपल्या आपल्या लक्षावर लक्ष केंद्रित करावं. म्हणजे मला आत्मानंद मिळवायचा आहे, मला आत्मज्ञान मिळवायचं आहे, मला हे बाकीचं काहीही करायचं नाही, ह्याचा मनात आत खुणगाड बांधावी. आणि मग तुम्ही कितीही लोकांपर्यंत पोचा, कितीही विभिन्न धर्मांचा अभ्यास करा, पण त्यांच्या कुठल्याही गुणदोषाच्या कडे तुम्ही झुकू नका आणि त्याच्यात तुम्ही शिरू नका जास्त, की ज्याच्या अतिरेकाने, त्याच्या धर्माच्या अतिरेकाने आपलं स्वत्व गमावून बसाल. आपलं आत्मज्ञान हे जे आपलं ध्येय आहे त्याच्यापासून वंचित होऊ, पण बहकले जाऊ. म्हणून ते सांगतायत की तुम्हाला जे हवंय, जेवढं हवंय तेवढंच तुम्ही बघा, त्यांच्याकडनं गुणादोषाकडे झुकू नका. गंध वायूचा गुण नाही, पृथ्वीचा गुण आहे. परंतु वायूस गंध व्हावाच लागतो ना. असे करूनही वायू शुद्धच राहतो, गंधाशी त्याचा संपर्क होत नाही. साधकाचा जोपर्यंत ह्या पार्थिव शरीराशी संबंध आहे तोपर्यंतच त्यास ह्याची व्याधी, पीडा, तहान, भूक हे सगळं व्हावं लागतं. आणि आपणास शरीर नाही, आत्मरूपात पाहणारे साधक शरीर आणि त्याच्या गुणांचा आश्रय, त्यापासून सर्वथा तो निर्लिप्त असतो. हे जाणून असावं आपण. किती बारीक बारीक गुरु दत्तात्रयाने केले, ते शेवटी दत्त महाराज होते. स्वतः गुरु स्वरूप, प्रचंड व्याप्त गुरुचं स्वरूप म्हणजे दत्त महाराज. आणि ते सांगतायत मी एवढे गुरु केले. म्हणजे त्यांना आपल्याच आविष्कारांना आपणच प्रकट करणं आहे. हे एक वेगळाच अलौकिक प्रकार आहे. राजन, जेवढे म्हणून घटमठादी पदार्थ आहेत, भले ते चल असो की अचल असो, त्यामुळे भिन्न प्रतीत होऊ नये. वास्तविक आकाश एकच आणि अखंड आहे. म्हणजे घटातलं आकाश असू दे किंवा घटाबाहेरचं असू दे, ते असताना एकरस आहे, अखंड आहे. म्हणजे त्यात आत्मरूपाने सर्वत्र स्थित होण्याकारणाने ब्रह्म सर्वत्र आहे. साधकाने त्याप्रमाणे म्हणजे जसं घटापटामध्ये सुता समान किंवा म्हणजे मातीत सुद्धा असतोच तो, आत्म्याचं अखंडत्व, असंगत्व तिथं असतं, त्याप्रमाणे व्हावं. ते इतके विस्तृत आहे की त्याची तुलना आकाशाशीच होऊ शकते. म्हणून त्याला मी आकाशाला गुरु केलं. साधकाने आत्म्याची आकाश रूपाने भावना करावी आणि मग आत्मलाभ, एक मिनिट, व संतुष्ट होऊन जावे. तसेच साधकाने जेवढ्याने उदरनिर्वाह होतो तेवढेच घ्यावे. इंद्रिय तृप्तीसाठी पुष्कळ विषय संक्षेपाने तेवढाच विषयाचा उपभोग घेतला पाहिजे, की जेवढ्याने बुद्धी विकृत होणार नाही, मन चंचल होणार नाही, वाणी व्यर्थ बडबडणार नाही. एक मिनिट, एक पान पुन्हा लिहिलं. आग लागते, पाणी बरसते, अन्नादी पैदा होते, नष्ट होते, वायू प्रेरणेने बादलही येतात, निघून जातात, पण ह्या सगळ्याचा आकाशावर काही परिणाम होत नाही. आकाश त्याच्या दृष्टीने हे काहीच नाही. अशा प्रकारे भूत, वर्तमान, भविष्याच्या चक्रात कोण जाणे कोणकोणत्या नामरूपांचा प्रलय व सृष्टी होते, पण आत्मरूपात किंवा आत्म्याशी त्याचा काडीचाही संबंध नसतो. ते आहे तिथं आहे तसं स्थित असतं. ज्याप्रमाणे पाणी स्वभावता स्वच्छ, आता पुढच्या गुरुचं हे सांगितलंय, आकाशानंतर पाणी हे यांना गुरु केलं. ज्याप्रमाणे पाणी स्वभावता स्वच्छ, निर्मळ, मधुर, पवित्र करणारे होते, तसेच गंगादी तीर्थ दर्शन, स्पर्श, नामोच्चारानेच लोक पवित्र होऊन जातात. तसेच साधकाने स्वभावता स्निग्ध, मधुर भाषिक, लोकपावन असावे. पाण्यापासून हे शिक्षण घेतले की आपल्या नाम, स्पर्श व नामोच्चाराने लोकांना पवित्र करतो.
राजन, मी अग्नीकडून हे शिकलो की जसेच्या तसे तो जसे तेजस्वी व ज्योतिर्मय असतो, जसे त्यास कोणी आपल्या तेजाने दाबू शकत नाही, जसे त्याच्याजवळ साठवणीसाठी काही पात्र नसते, तो सर्व आपल्या पोटी साठवतो, म्हणजे जाळतो, पण तरी त्या त्या विभिन्न वस्तूंच्या दोषांनी तो लिप्त होत नाही. त्यात तसेच साधकाने परमतेजस्वी व्हावे, तपस्येने दैदिप्यमान व्हावे, इंद्रियांना जिंकावे, भोजनापुरता संग्रह व यथायोग्य सर्व विषयांचा उपभोग घ्यावा, आपले मन इंद्रियांना काबूत ठेवावे, कोणाचा दोष येऊ देऊ नये. त्याप्रमाणे अग्नी लाकडात अप्रकट असतो. साधकाने गुप्त राहावे, कधी म्हणजे प्रकट व्हावे न व्हावे, ज्याने कल्याणकारी पुरुष त्याची उपासना करू शकेल. तो अग्नीप्रमाणेच भिक्षारूप हवन करणाऱ्यांचे अतीत व भावी आयुष्य अशुभ, म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं जो आपल्याला भिक्षा घालतो त्यांच्या आयुष्यातलं अशुभ भस्म करून टाकतो. सर्वत्र तसेच सर्वत्र अन्न ग्रहण करतो. म्हणजे भिक्षान्न हे दत्त महाराजांना अतीव प्रिय आहे, म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला की भिक्षेचं अन्न खाल्ल्यावर दोष नाही, जरी त्या घरातल्या लोकांचे काही विचारस्पंदन असतील तरी भिक्षा घेणाऱ्यांनी ते पाण्यात बुडवून टाकतात आणि सगळा दोष निघून जातो. आणि त्यांच्यातलं अशुभ असेल, त्यांच्या ठिकाणी काही त्यांच्या अतीत आणि भावी आयुष्यात वाईट घटना घडणार असतील तर त्या आपल्या जाण्याने किंवा आपल्या तिथं लोक पाय ठेवण्याने त्यांच्या घरात हे सगळं संपुष्टात यावं. साधकाने याचा विचार केला पाहिजे की जसे अग्नी लांब रुंद सरळ वाकड्या लाकडात राहून त्यासारखा सरळ वाकडा तिकडा रुंद लांब आकार धारण करते, वास्तविक अग्नी लांबडा वाकडा तिकडा नसतो. तसेच सर्व व्यापक आत्मा पण आपल्या मायेने रचलेल्या कार्य करून जगतात व्याप्त असल्याने त्या त्या वस्तू व व्यक्तीत नामरूपाशी काही संबंध नसतानाही त्यात प्रतीत होतो. मी चंद्रम्याकडून, म्हणजे एक एक गुरु होत चालले, आता पुढचे गुरु आहेत चंद्रमा. मी चंद्रम्याकडून हे शिकलो की त्याची गती जाणली जात नाही. त्या काळाच्या प्रभावाने चंद्रमा कला कमी जास्त होतात. तथापि चंद्रमा तर चंद्रमाच आहे, तो वाढत नाही की घटत नाही. तसेच साधूने जाणावे की जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या अवस्था होतात त्या शरीराच्या आहेत. शरीर वाढते कमी होते, पण आत्मा आहे तसाच आहे. आत्म्याचा त्याच्याशी शरीराशी काहीही संबंध नाही. तो बालपणी होता देहात, तरुणपणी आहे, म्हातारपणी आहे आणि अत्यंत जख्ख वृद्धापकाळी सुद्धा असेल. म्हणजे आत्मा जसा होता तसाच आहे. राजन, मी सूर्याकडून ही शिक्षा ग्रहण केली की तो जसे आपल्या किरणांनी पृथ्वीवरील पाणी शोषून घेतो आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा पाऊस पडतो, तसेच साधूंनी इंद्रियाद्वारे विषय ग्रहण करून योग्य वेळी ते सोडून दिले पाहिजे. कोणत्याही इंद्रियांच्या विषयात आसक्ती नको. स्थिर बुद्धी पुरुषांना पाण्याच्या वेगवेगळ्या भांड्यात सूर्याचे प्रतिबिंब वेगवेगळे वाटते, परंतु त्यामुळे स्वरूपता सूर्य अनेक होत नाहीत. सूर्य हा एकच आहे. तसेच चल अचल उपाधींच्या भेदाने असे वाटते की प्रत्येक व्यक्तीत आत्मा भिन्न आहे, पण ज्यांना असे वाटते त्यांची बुद्धी म्हणजे संकुचित आहे. सूर्याप्रमाणे आत्मा हा एकच आहे, स्वरूपता त्यात भेद नाही, हे त्यांनी शांत बुद्धीने जाणलं पाहिजे. राजन, कधी कोणाशी अतिस्नेह अथवा आसक्ती ठेवू नये, अन्यथा त्यांची बुद्धी आपले स्वातंत्र्य गमावून दीन होईल. कबुतराप्रमाणे फार क्लेश सहन करावे लागतील. आता पुढचे गुरु जे आहेत ते कबूतर आहेत, त्यासाठी ते सांगतात. म्हणजे आतापर्यंत कसं आहे, जे घ्यायला पाहिजे ते सांगितले, म्हणजे प्रवृत्तीपर. आता हे निवृत्तीपर आहे. स्नेह नको असं सांगतात, अति ममत्व नको. म्हणजे ते कबूतर कसा होता त्याचं आता पुन्हा पुढे वर्णन केलेलं आहे. राजन,
कोण्या एका जंगलात एक कबूतर होतं. त्याने एका झाडावर आपले घरटे बांधले. तेथे आपली मादी कबुतरी वर तो एखाद्या गृहस्थाप्रमाणे राहत होता आणि त्यांचं दोघांचं एकमेकात खूप प्रेम होतं. आणि तो गृहस्थ धर्मात इतका आसक्त होता की त्यांना एकमेकांना दृष्टीने दृष्टी, अंगाने अंग, बुद्धीने बुद्धी बांधले होते. त्यांच्या एकमेकांवर इतका विश्वास होता की ते निशंक होऊन त्या वृक्षवेली बरोबरच झोपत बसत, हिंडत फिरत, थांबत, गप्पा करत, खेळत, खात पीत. यम यम वाच्छती सा राजन स्तर्पयन्त्य नुकंपिता तम तम समनयत कामम कृच्छ्रेच नार्य जितेंद्रिय. राजन, हे कबुतरीवर कबुतराचे प्रेम इतके होते की ते इच्छी कबूतर खूप कष्ट सहन करायचा. आपल्या कबुतरीवरचं प्रेम सिद्ध करायसाठी ती काही म्हणायचा अवकाश, तिला काही हवं असल्याचा तिचा भाव लक्षात घेऊन तो तत्काळ कबूतर घेऊन यायचा. आणि कबुतरी पण आपल्या म्हणजे कामुक भावांनी त्याला तृप्त करायची. योग्य वेळी कबुतरीस पहिला गर्भ राहिला. तिने पतीजवळ घरट्यात अंडे दिले. याचं पुन्हा पुन्हा झालं. भगवंताच्या अचिंत्य शक्तीने योग्य वेळ आल्यावर अंडे फुटलेत. त्यातून छोटे पायवाले पिल्ले बाहेर येत. ती फार कोमल असन. आता त्या जोडीचे लक्ष पिल्लावर आणि त्याच्यावर प्रेम करण्यावर, त्याचे लालन पालन करणे, लाड करणे, गोड बोलणे, गुटरगुट करणे ह्याच्यात आनंदमग्न होत होते. आपल्या सुकुमार पंखांनी आई वडिलांना स्पर्श करत, पूजन करत, वेगवेगळ्या भोळ्या चेष्टा करत ते आई वडिलांमागं पळत असायचं. आणि तेवढ्याने ते कबूतर आणि कबुतरी सुखावत होते, आनंदत होते. राजन, म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये ममत्व आलं आणि प्रचंड आसक्ती आली. आणि ती आसक्ती कशी सोडायला पाहिजे जीवाने, हे शिकण्यासाठी ही कथा आहे. हे पुन्हा पुन्हा म्हणजे निगेटिव्हिटी सुद्धा आपल्याला, एखाद्याची निगेटिव्हिटी आपल्याला म्हणजे आसक्तता निगेटिव्हिटी म्हणता येत नाही, पण आहेच. ते सांगितलंय. राजन, खरे तर जोडी भगवत मायेमुळे मोहित होत होती. त्यांची हृदये एकमेकांच्या स्नेहबंधाने अत्यंत एकमेकात गुंतलेली होती. ते आपल्या पिलाबाळात इतके व्यग्र होते की दुनिया, लोक, परलोक याची आठवणही त्यांना, बाहेरच्या जगाची किंचित आठवण नव्हती. आणि एके दिवशी नर मादी आपल्या पिलांना, बाळांना घास आणायला काहीतरी गेले. कारण आता त्यांचे कुटुंब खूप वाढले होते. त्यांच्या चाऱ्या पाण्यासाठी खूप वेळ जंगलात फिरावं लागायचं. आणि इकडे संयोगवशात एक पारधी आला. त्याने हिंडणारी ही पिल्ले पाहिली आणि आपलं जाळं पसरून बसला. आणि शेवटी ती पिल्लं खेळत खेळत त्याच्या जाळ्यावर गेली आणि अडकली. हे इकडं कबूतर म्हणजे कपोत पक्षी, कपोतश्च कपोतीच प्रजापोषे सदोत्सुकौ गतौ पोषणमादाय स्वनिमूप जग्मतु. हे जे मुलांना खायला प्यायला घालायला नेहमीच उत्सुक असतात, आता तो चारा घेऊन घरट्याकडे आले. आणि कबुतरीने पाहिले की आपल्या हृदयाचे लहान म्हणजे तुकडे असणारा, जी आपण काय मुलांच्या बद्दल जी भावना असते ती कुठंच दिसत नाहीये. आणि तवर त्यांचा चिवचिवाट ऐकू येतो तर ते जाळ्यात अडकले. ती दुःखाने खूप किंचाळायला लागते, ती आक्रोश करायला लागते आणि ती रडत रडत त्यांच्या जवळ जाते. भगवंताच्या मायेने तिच्या चित्त इतके उद्विग्न होते दुःखाने की अरे, ती आपल्या मुलांना असं जाळ्यात अडकलेलं बघू शकत नाही. स्नेहबंधनाने फार जखडली गेली होती. आपल्या पिलांना जाळ्यात अडकलेलं पाहून तिला देहाची सुद्धा शुद्ध राहिली नाही आणि ती स्वतः जाळ्यात फसली. म्हणजे मुलांजवळ जायच्या अति मायेमुळं मुलांच्या संबंधीच्या ती जाळ्यात गेली. जेव्हा कबुतराने पाहिले की आपली प्राणप्रिय बाळे जाळ्यात अडकली आहेत, आपली प्राणापेक्षा प्रिय पत्नी ही देखील जाळ्यात गेली, तेव्हा तो अत्यंत दुःखित झाला. तो खूप वेळ विलाप करत होता आणि खरोखर त्यावेळेस त्याची दशा दयनीय होती. मी अभागा आहे, मी दुर्मती आहे, हाय हाय, आज माझा सत्यानाश झाला. अजून माझी तृप्ती पण झाली नाही की
आशा संपल्या नाहीत तोपर्यंत माझे अर्थ, धर्म, कामाचे मूळ गृहस्थाश्रम नष्ट झाला. हाय, माझी प्राणप्रिया मलाच आपला इष्टदेव माने, माझीच गोष्ट ऐके, तीच माने, माझ्या इशाऱ्यावर नाचे, सर्व तऱ्हेने मला योग्य होती. ती मला शून्यात म्हणजे घरात एकटं टाकून निघून गेली व निष्पाप बाळांसह स्वर्गारोहण करत आहे. मी माझी पिल्ले गेली, पत्नी सोडून गेली, माझे हा संन्यासी आता काय काम, जगून काय करायचं. माझे हे दीन विधुरपण गृहिणीशिवाय जगणे म्हणजे जळण्याचे व्यथेचे कारण आहे. आता मी एकटा या शून्य घरात राहून काय करू. राजन, कबुतराचे पिल्ल जाळ्यात फसली तडफडत होते. त्याला स्पष्ट दिसत होतं की मृत्यूच्या पंजात आहेत ती, परंतु कबूतर हे सर्व पाहून इतका दुःखी होतो की शेवटी तो त्या जाळ्यावर येऊन पडतो आणि तोही फसतो. तम लब्ध्वा लुब्धकः क्रूरः कपोतम गृहमेधिनम कपोतकान कपोतींच सिद्धार्थ प्रययौ गृहम. राजन, तो पारधी फार क्रूर होता. त्याला कबूतर जोडीने, त्याच्यात वर पिलं हे सगळं मिळाल्याने खूप प्रसन्न झाला. त्याने समजले की माझे काम झाले आणि मग तो ते सगळं बांधून जाळं घेतो आणि तो निघतो. जो कुटुंबी आहे त्यास विषय कुटुंब संबंधात संगत सुख मिळते, पण आपल्या कुटुंबाच्या भरण पोषणासाठी शुद्ध हरपतो. त्यास कधीही शांती मिळत नाही. त्याला म्हणजे आता तेवढं एकच ध्येय असतं की कुटुंबाचं भरण पोषण, आणि त्यामुळे तो शांती मिळत नाही. आत्ताच झालं, उद्याला काय द्यायचं, दुपारला काय द्यायचं, हे जे त्याला एका पाठोपाठ मागं व्यवधान लागतं त्याने त्याची शांती हरपते. हे मनुष्य शरीर मुक्तीचे खोललेले द्वार आहे. हे मिळून सुद्धा जर कबुतराप्रमाणे आपल्या घर गृहस्थीत जो रमतो, हसतो, तो खूप उंच चढून पडतोय. तो आरूढच्युत असं शास्त्र म्हणतं. म्हणजे यहा प्राप्य मानुषम लोकम मुक्तिदार मुपावृदम गृहेषु स्वगवत सक्त स्तम आरूढच्युतम विदुः. आरूढच्युत हा एक शब्द आहे, वर जाऊन खाली पडणे. म्हणजे त्यांनी सांगितलंय की मनुष्य देह हाच तुमचं खूप वर काहीतरी प्राप्त केलेला आहे, त्याशिवाय मनुष्य जन्म मिळत नाही. आणि मनुष्य जन्म मिळालाय तर आता तो वाया काय घालवायचा. म्हणून त्याला आरूढच्युत, उंचावर जाऊन खाली पडणं असं म्हणतात. हे मनुष्य शरीर मुक्तीचं द्वार आहे ना. आता इथून पटकन एक मुक्कामच राहिलाय तुमचा. तुम्ही देवाच्या म्हणजे नराचा नारायण बनायची संधी ह्या मनोरूपात आपल्याला सहज आहे. आपण एकदम खूप पायऱ्यावर चढलेले आहोत, तर पुन्हा फिरून मागं जायचं नाही. आणि हे कशामुळे होतं, त्या कबुतराप्रमाणे जर आपण आसक्त राहिलो कुटुंबामध्ये तर ते आपला सर्वनाश होतो. हे मी त्याच्याकडून शिकलो. आणि वर जायचं आपल्याला असेल तर हे त्यागायला पाहिजे, आसक्ती त्यागली पाहिजे. अशा प्रकारचा मी त्याला म्हणून गुरु केलं कबुतराला. ब्राह्मण रूपी अवधूत दत्तात्रय सांगतात, राजन, प्राण्यांना जसे इच्छेशिवाय प्रयत्नांशिवाय अडवण्याची चेष्टा केल्यावर पण पूर्ण कर्मानुसार दुःख प्राप्त होतात, तसेच स्वर्ग अथवा नरक कुठेही राहो त्यांना इंद्रिय संबंधी सुख प्राप्त होते. त्यामुळे बुद्धिमान पुरुषाने हे सर्व दुःखाचे रहस्य जाणून त्यासाठी इच्छा व प्रयत्न करू नये. न मागता, न इच्छा करता, अनासायास आपणहून जे काही मिळते ते भले सुखे सुखे असो अथवा मधुर स्वादिष्ट असो, थोडे असो फार असो, बुद्धिमान पुरुषाने अजगराप्रमाणे तेच खाऊन जीवन निर्वाह करावा व उदासीन राहावे. जर भोजन मिळाले नाही तर त्यास प्रारब्ध भोग समजावा. कोणत्याही प्रकारे चेष्टा करत नाही, म्हणजे हे करतो मी ते करतो मी अशा उलाढाल्या करू नये.
पुष्कळ दिवस उपाशीच पडून राहतो. अजगरासमान केवळ प्रारब्धाने प्राप्त होईल भोजनाने संतुष्ट राहतात. मग प्राप्त झालेल्या भोजनाने संतुष्ट राहतात. त्याचे मनोबल, इंद्रिय बल, देहबल निश्चेष्ट निद्रारहित असून म्हणजे तो झोपेसारखे करावे. म्हणजे जरी निद्रारहित आहे तरी तो नुसता पहुडायचा असं की लोकांना वाटावं झोपलाय, अशा प्रकारे करावं. म्हणजे हे अजगरा वृत्तीनं राहणं, आयाचित वृत्तीनं राहणं, त्यासाठी त्यांनी सांगितलं की इतर वेळेस शांत पडून राहावं, डोळे मिटून, की लोकांना वाटावं झोपतोय, झोपलाय, ढाराडूर झोपलाय, पण ह्याच्या डोळ्यासमोर मात्र आत्म्यात संबंधित विचार असावेत किंवा आत्मतत्व पाहत असावा. समुद्राकडून माझे पुढचे गुरु म्हणजे अशा रीतीने मी अजगराकडून हे शिकलो. म्हणजे अजगर गुरु केलाय त्याच्याबद्दल सांगितलं. आता समुद्राला गुरु केलंय. समुद्राकडून हे शिकलो की साधकाने सदैव प्रसन्न व गंभीर राहावे. त्याचा भाव अथांग अपार व असीम असावा. कोणत्याही कारणाने क्षोभ होऊ नये. त्याने तसे राहावे जसे ज्वार भाट तरंगरहित सागर. पहा, समुद्र वर्षा ऋतूत नद्यांच्या पुरामुळे वाढत नाही व ग्रीष्म ऋतूत घटतो. तसेच साधकाने सांसारिक पदार्थ प्राप्तीने प्रतिकूल होऊ नये, तसेच घटल्याने दुःखी होऊ नये. राजन, मी पतंगाकडून हे शिकलो की तो रूपाने मोहून आगीवर झोकून देतो, ज्योतीवर, व जळून जातो. तसेच आपल्या इंद्रियांना शमवावे व आपल्या इंद्रियांना मनामध्ये वश न ठेवणारा पुरुष जेव्हा स्त्रीस पाहतो तेव्हा तो तिच्यावर लठ्ठू होतो आणि घोर अंधकारात पडून सर्वनाश ओढवून घेतो. सॉरी. खरोखर स्त्री ही एक भगवंताची अशी माया आहे की जिच्यामुळे जीव ईश्वर अथवा मोक्षाच्या प्राप्तीपासून वंचित राहतो. जो मूर्ख कामिनी कांचन, कपडे, दागिने यासारख्या नाशवंत माईक पदार्थात फसतो, त्याची संपूर्ण चित्तवृत्ती त्या पार्थाच्या उपभोगासाठी लालचावलेली आहे. तो आपला विवेक गमावून पतंगाप्रमाणे नष्ट होऊन जातो. राजन, संन्याशाने गृहस्थाला कोणत्याही प्रकारचे कष्ट न देता भुंग्याप्रमाणे आपला जीवन निर्वाह करावा. त्याने आपल्या शरीरासाठी उपयोगी रोटीचे तुकडे अनेक घरात फिरून आणावे. म्हणजे पुन्हा भिक्षेलाच दत्त महाराज महत्व देत आहेत. जसे भुंगे अनेक फुलातून सार ग्रहण करतात, रस ग्रहण करतात, व मग ते लहान लहान असो की मोठे असो, फुल बर का, कसंही चालतं त्याला. तसेच बुद्धिमान पुरुषाने सर्व शास्त्रे ढुंडाळून त्याचं सार ग्रहण करावं. राजन, मी मधमाशीकडून, आता वेगळे वेगळे गुरु, मधमाशीला गुरु केले, तिच्याकडून मी हे शिकलो की संन्याशाने संध्याकाळ दुसऱ्या दिवशीच्या भोजनाच्या संग्रह करू नये. भिक्षेसाठी थाळी म्हणजे हात व ठेवायला भांडे म्हणजे झोळी एवढेच काय ते हवे. म्हणजे पोट व त्याने संग्रह करू नये, अन्यथा मधमाशांप्रमाणे त्यांचे जीवन दुस्तर होते. संन्याशाने हे पक्के लक्षात ठेवावे की संग्रह करू नये. केला तर मधमाशांप्रमाणे संग्रहासहित मधमाशांचा जीव जातो. मध काढायला जेव्हा येतात तेव्हा ते पेटवतात ना, मधमाशा जळून मरतात खूप मधमाशा. म्हणजे मधही गेला आणि मधमाशांचा जीवही गेला, म्हणजे त्यांचा मधही जातो. विवेकी पुरुषाने कधीही कोणत्याही लीला भोगरूपाने स्वीकारू नये. म्हणजे मगाच्या प्रमाणे आता हा मधमाशीचा पण असा निगेटिव्हिटीकडनं आहे, असं होऊ नये. नुसता संग्रह करायचा. मधमाशा फुलातला मध आणतात आणि आपल्या ह्याच्यात ठेवतात, त्या पोळ्यामध्ये मधमाशांचं पोळं असतं, त्याच्यात ते सुंदर तयार केलेलं असतं, ते खचाखच भरलेला असतो तो.
त्याचा तो पोवा काय जे असतं ते. मग ते सांगतायत की त्यांच्याकडनं काय आहे, ज्यावेळेस मधमाशांचं पोळं काढायला माणसं येतात त्यावेळेस ते खाली जाळ करतात, अनेक मधमाशा मरून पडतात आणि मग ते कोणी नाहीये बघून ते पोळं बाहेर काढतात आणि घरी घेऊन येतात. आणि मग त्याच्यातनं किती रस राहिला तेवढा बाहेर काढलेला असतो. मग विवेक, मग ते सांगितलंय की मधमाशांप्रमाणे असा जो रस त्यांनी घेतायत तसा माणसाने काय लक्षात ठेवावं की संग्रह करण्याने किती दुर्दशा होती. त्यांचा जीवही गेला आणि मधही गेला. त्याप्रमाणे आपण लक्ष द्यावं, जीवनाकडे त्याप्रमाणे पाहावं. संन्याशाने हे पक्के लक्षात ठेवावे की संग्रह करू नये, नाहीतर आपली हीच गत होणार मधमाशांसारखी. राजन, मी हत्तीकडून काय शिकलो ते पुढे सांगताय. संन्याशाने कधी पायाने काटकीच्या बनवलेल्या स्त्रीला देखील स्पर्श करू नये. म्हणजे काटकीची बनवलेली म्हणजे बाहुली, त्याला सुद्धा स्पर्श करू नये. पण जर तो असे करेल तर हत्ती जसे हत्तीणीच्या अंगसंगाने बांधला जातो तसाच हा पण बांधला जाईल. विवेकी पुरुषाने कधीही कोणत्याही स्त्रीला भोग्य रूपाने स्वीकारू नये, कारण ती त्याची मूर्तीरूपी मृत्यू होय. अन्य बलवान पुरुषाकडून तो मारला जाईल. मी मध काढणाऱ्या माणसाकडून हे शिकलं. म्हणजे एकदा मधमाशीचही गुरु केलेले आहे आणि मध काढणारा त्यालाही एकदा गुरु दत्तात्रयांनी केलंय. संसारात लोभी पुरुष मोठ्या कठीणतेने धनसंचय करतो, पण ते कुणाला दान करत नाही की स्वतः उपभोग घेत नाहीत. तू म्हणजे तू हे पाहतोस ना की मधुहारी मधमाशांनी जमवलेला मध त्यांच्या खाण्यापूर्वीच फस्त करतात. तसेच गृहस्थांनी पण खूप परिश्रम करून मिळवलेले धन, मिळवलेले जिन्नस ते सुखोपभोगाची अभिलाषा ठेवतात, पण त्यापूर्वीच संन्यासी व ब्रह्मचारी भोगतात. कारण गृहस्थ पूर्वी अतिथी अभ्यागतांना भोजन देऊन गृहस्थ स्वस्थपणे जेवतो. म्हणजे संन्याशांनी संग्रह करायचा नाही, त्यासाठी हे सांगितलेलं आहे. पण तरी हे मला तितकंसं लक्षात येत नाहीये, कारण गृहस्थांनी खूप परिश्रम करून मिळवलेले जिन्नस त्यातून जो सुखोपभोगाची अभिलाषा ठेवतात त्यापूर्वीच संन्यासी आणि ब्रह्मचारी ते भोगतात. कारण गृहस्थापूर्वी अतिथी अभ्यागतांना भोजन देऊ. अच्छा 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 गृहस्थाचा हा पहिला परमधर्म आहे की अतिथी अभ्यागतांना देणं. मग संन्याशाला समोर आल्यावर आधी त्यांना घास द्यावा लागतो आणि मग आपण खायचं. मग त्यांना दिल्याने त्याच्याजवळ साठवलेलं जे आहे आपण मिळवून आणलेलं ते दिलं जातं, हा त्यातला मतितार्थ. मी हरिणाकडून हे शिकलो की संन्याशाने कधी विषय संबंधी गीत ऐकू नये. त्याने ह्या बाबतीत शिक्षण त्या हरणाकडने घ्यावे की जो शिकाऱ्याच्या गोड आवाजातील गायनाला भुलून जाळ्यात अडकतं. तुला या गोष्टीची खबर आहेच की हरिणीच्या गर्भातून जन्मलेले ऋष्यशृंग ऋषी स्त्रियांविषयीचे गाणे वाजवणे, नाचणे आदी पाहून ऐकून त्यांना वश झाले आणि त्यांच्या हातातील कठपुतळे बनले. आता मी तुला माशांकडून काय शिकलो ते सांगतो. मासोळी काट्यास लागलेल्या मांसाच्या तुकड्याच्या लोभाने आपले स्वतःचे प्राणही गमावून बसतो. त्यामुळं लोभ्याने म्हणजे लोभी दुर्बुद्धी मनुष्य आपली मनमानी करून जिभेला वश म्हणजे जिव्हा लोलुप्यामुळे हवे ते खाऊन मारला जातो. विवेकी भोजन म्हणजे म्हणून अति खायला जाऊ नये. माशासारखं ते जे काही खायला आलेलं असेल फासाला लावून गळाला लावून ते खाऊ नये. पुन्हा हे नकारात्मकच आहे. विवेकी भोजन बंद करून दुसऱ्या इंद्रियांवर पण विजय मिळवतो, परंतु त्याने रसना वश होत नाही. भोजन बंद केल्याने ती जास्त प्रबळ होते. खूप लोक अतिशय उपास तपास करतात, अतिशय म्हणजे आठवड्यातले 5 दिवस तर त्यांचे उपासच असतात,
पण हा काही देवदेव नाहीये. म्हणजे त्यांना असं वाटतं की तो देवदेव करण्याचा प्रकार आहे. पण मुळात इंद्रिय जर वश नसतील, तुम्ही जेव्हा केव्हा पानावर बसाल 3 दिवस, तेव्हा जर तुम्ही पाटी खात असाल तर काय उपयोग आहे? म्हणजे चुकीचं आहे. काय त्यातला मतितार्थ आहे हे समजून घ्यायला पाहिजे. मनुष्य आणखीन सर्व इंद्रियांवर विजय प्राप्त करून घेतला तरी रसनेंद्रिय वश होत नाही. जर त्याने हे रसनेंद्रिय वश करून घेतले तर ते सर्व इंद्रिय वश झालीच म्हणून समजा. हे नृपनंदन प्राचीन काळची गोष्ट आहे. विदेह नगरी म्हणजे मिथिलेत एक वेश्या राहत होती आणि तिचे नाव पिंगला. मी तिच्याकडून जे शिकलो ते सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. ती स्वेच्छाचारिणी तर होतीच, रूपवती होती आणि अतिशय रूपवती होती. म्हणजे तिच्या रूपाच्या ह्याने तिच्याकडे अनेक लांब लांबून लोक येत असत. एकदा रात्री कोण्या पुरुषाने आपल्या रमणस्थानी यावे म्हणून ती खूप नटून थटून साज शृंगार करून दरवाजात वाट पाहत बसली. हे नररत्न, तिला पुरुषाची नाही तर धनाची कामना होती. मनात ही वासना इतकी दृढ झाली होती की कोणत्याही पुरुषाला इकडून तिकडून जाताना पाहिलं की तिला वाटायचं की आपलं गिराईक आलंय. आणि ती विचार करू लागली, हा कोण असेल, हा धनिक मला किती धन देईल आणि याचा म्हणजे धन देऊन उपभोग घेणार. जेव्हा येणारे जाणारे पुढे निघून जात तेव्हा ती फिरून म्हणजे खूप उदास व्हायची की अरे गेला तो, पण म्हणजे आपल्याकडे आलाच नाही. असं ती खूप वेळ वाट बघती. तिच्या चित्ताची ही दुराशा वाढत चालली. ती दरवाजावर खूप वेळपर्यंत ताटकळत होती. तिची झोप उडाली होती. ती कधी आत जाईल, कधी बाहेर येईल, कधी रस्त्यावर दूरपर्यंत नजर लावून पाही. आणि खरोखर राजा, अशा त्यात धनाची फार वाईट आहे. म्हणजे ही लालसा अशी. धनिकाची वाट पाहत तिचे तोंड सुकले, चित्त व्याकुळ झाले. आता तर तिला त्या वृत्तीतून फार वैराग्य प्राप्त झाले. तिचे मन विटलं ना, तिचं मन, त्यामुळं तिला आता म्हणजे त्यात तिला दुःख बुद्धी झाली. त्यात संदेह नाही की या वैराग्याने चे कारण फक्त चिंता होते, परंतु अशा वैराग्याचं हेतू सुखच होय. जेव्हा पिंगलेच्या मनात अशा प्रकारची वैराग्याची भावना जागृत झाली की काय करायचं, मी अख्खी रात्र घालवली, त्यापेक्षा मी देवाचं चिंतन केलं असतं तर. म्हणजे कोण येतंय, कोण जातंय, रस्त्यावर कोण दिसतंय ह्याकडं बघण्यात घालून मी माझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. तिचे इतकं जळजळीत वैराग्य तिला प्राप्त होतं. म्हणजे वैराग्य भावना जागृत झाली तेव्हा तिने एक गीत गायले, ते मी तुला सांगतो राजन. माणूस आशेच्या फांदीवर लटकतोय, त्यास तलवारीप्रमाणे काटणारी काही वस्तू असेल तर ती वैराग्य होय. प्रिय राजन, ज्यास वैराग्य होत नाही, जो या सर्व झमेल्यास उबगत नाही, तो शरीर व त्याचे संबंध ह्यापासून अशा प्रकारे मुक्त होऊ इच्छित नाही, जसे अज्ञानी पुरुष ममता सोडण्याची इच्छा पण करत नाहीत. पिंगलेने हे गीत गायले आणि हाय हाय, मी इंद्रियाधीन आहे. मी काय केले, भले माझ्या मोहाचा विस्तार तर पहा. मी या दुष्ट पुरुषांकडून की ज्यांना काही माझं पडलेलं नाही, माझ्या अस्तित्वाबद्दल यत्किंचित प्रेम नाही, त्यांना फक्त त्यांची मजा करायसाठी ते येत आहेत. त्यांची विषय लालसा असते, विषय सुख लालसा भागवण्याला ते येतात. किती दुःखाची ही गोष्ट आहे आणि मी किती मूर्ख, मी त्यांना बळी पडते किंवा फसते. पहा तर खरे, माझ्या जवळात जवळ हृदयात माझे स्वामी म्हणजे खरे देव परमात्मा राहतो, विराजमान आहे. ते वास्तविक प्रेम सुख परमानंदाचे खरे धन आहे. जगताचे पुरुष अनित्य आहेत व ते नित्य आहेत. हाय हाय, मी त्यास सोडले. म्हणजे जो नित्य असणारा परमात्मा त्याला मी सोडले आणि जे अनित्य असणारा पुरुष त्याला धरले. म्हणजे काय, हे माझ्याच दुर्भाग्याची ती स्वतःच विटंबना म्हणजे निर्भत्सना करते आणि त्या तुच्छ माणसांचे सेवन केले की ज्यांची माझी एक पण इच्छा पूर्ण करू शकत नाही. उलटे दुःख, भय आदी व्याधी, शोक, मोह देतात. ही तर माझ्या मूर्खपणाचीच हद्द झाली की मी त्यांचेच सेवन करत राहिले.
की जे मला असं भरभरून दुःख देणारे आहेत. हे फार खेदाची गोष्ट आहे की मी अत्यंत निंदनीय असा हा वेश्या वृत्तीचा आजीविकेसाठी आश्रय घेतला. व्यर्थ आपले शरीर व मनास क्लेश दिले, पीडा पोचवली. माझे हे शरीर विकले गेले, ते कुणाला तर लंपट, लोभी, निंदनीय माणसांनी. ते नित्य नवे रोज येत असे तशा वृत्तीची माणसं, वाईट वृत्तीची, आणि ते खरेदी करत होते आणि मी त्यांना विकली जात होते. मी इतकी मूर्ख. या शरीराने मी धन व रतिसुख इच्छिले. माझा धिक्कार असो म्हणून ती खूप वेळा स्वतःचा धिक्कार करते. हे शरीर एक घर आहे. त्यात हाडे वाकड्या तिकड्या म्हणजे स्वरूपात आहेत, खांबाप्रमाणे आहेत. चामडे, रोम, नखे यांनी गुंपले गेले आहे. 9 द्वारे ज्यातून मळ येतो, त्यांची संचित संपत्तीच्या नावावर फक्त मलमूत्र आहे. माझ्याशिवाय अशी कोण स्त्री असेल की जी प्रिय समजून त्याचे सेवन करेल? तशी तर ही विदेहाची मुक्ती नगरी आहे. परंतु मी सगळ्यात मूर्ख आणि दुष्ट आहे, कारण एकट्या मीच आत्मज्ञानी अविनाशी प्रियतम पुरुषात परमात्म्यास सोडून दुसऱ्या सामान्य अनित्य नाही तर नित्य म्हणजे नित्य नाही तर अनित्य अशा पुरुषांना, मर्त्य पुरुषांना भजत राहिले, त्यांची अभिलाषा धरत राहिले. माझ्या हृदयात विराजमान प्रभू समस्त प्राण्यांचे हितैषी आहेत, सुहृद आहेत, प्रियतम आहेत, स्वामी आहेत, आत्मा आहेत. आता मी मला त्यांना देऊन टाकते. त्यांनाच मीच खरेदी करते. त्यांच्याशी लक्ष्मी सारखा व्यवहार करीन. माझ्या मूर्ख चित्ता, अरे तू सांग तरी, जगताच्या विषय भोगांनी व ते देणाऱ्या पुरुषांनी तुला किती सुख दिलंय? अरे चित्ता, ते स्वतः उत्पन्न होतात आणि मरतात. मी केवळ माझीच गोष्ट सांगत नाही. काय देवांनी पण भोगांद्वारे आपल्या पत्न्यांना संतुष्ट केले? ते बिचारे तर स्वतःच काळाच्या गाळात पडल्याच म्हणजे आयुष्य कंठत आहेत. अवश्य माझ्या कोण्या शुभकर्माने विष्णू भगवान माझ्यावर प्रसन्न झाले, म्हणूनच दुराशेने मला हे आज वैराग्य प्राप्त झाले. नूनम मे भगवान प्रीतो विष्णू केनापि कर्मणा निर्वेदोयम दुराशाया यन्मे जात सुखावहम. जर माझे भाग्य मंद नसते तर भले मला असं दुःख भोगावेच लागले नसते. की ज्याने वैराग्य आले, माणूस वैराग्याद्वारेच घरादीचे सर्व संबंध छाटून टाकतो आणि शांतीचा अधिकारी होतो. आता मी भगवंताचे हे उपकार आदरपूर्वक माझे मस्तक नमवून मी स्वीकारते. असं म्हणत विषयभोग दुराशा सोडून जगदीश्वराला शरण जाते. ज्या सामान्य माणसाची मी आशा धरण्यासाठी रात्रोनरात्र म्हणजे अनेक रात्री वाया घालवले, आता मी प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यात निर्वाह करेन. खूप संतोष आणि श्रद्धेने राहीन. आता मी दुसऱ्या कोणत्याही पुरुषाकडे म्हणजे भगवंतालाच तिने परमेश्वर मानलं, बाकी कुठल्याही पुरुषाकडे ढुंकून पाहणार नाही असं भगवंताला शब्द देते. आपले हृदयेश्वर आत्मस्वरूप एकमात्र प्रभू आपल्या समवेत म्हणजे अंतःकरणात जे प्रभू आहेत त्यांना ती म्हणते की तुमच्या समवेत विहार करेन, म्हणजे ध्यानात राहीन. हा जीव संसार कुपात पडलाय, विषयांनी त्यास आंधळे केले, काळरूपी अजगराने ज्याला आपल्या मुखाने दाबले आहे. आता भगवंताशिवाय जीवाचे रक्षण करण्यास कोण समर्थ आहे? म्हणजे थोडक्यात कोणी नाही असा प्रश्न आहे. ज्यावेळी जीव समस्त विषयांपासून विरक्त होतो तेव्हा तो स्वतः आपले रक्षण करतो. म्हणून फार सावधानीने हे पाहत राहिले पाहिजे की सारे जग काळरूपी अजगराने ग्रस्त आहे. अवधूत दत्तात्रय सांगतात, राजन, पिंगला वेश्येने अशा प्रकारचा निश्चय करून आपल्या प्रिय धनिकांची दुराशा, त्यांना भेटण्याच्या लालसेचा त्याग केला आणि शांतपणे पलंगावर जाऊन झोपली. खरोखर अशा फार
मोठेच दुःख आहे की म्हणजे आशा म्हणजे फार मोठे दुःख आहे व निराशा सर्वात मोठं सुख आहे. कारण पिंगला वेश्येने जेव्हा पुरुषाची आशा धरली तेव्हा ती दुःखात पडली व जेव्हा म्हणजे आशा सोडली, अशा अर्थाने निराशा आहे, आशा सोडली तेव्हा ती शांतपणे सुखाने झोपली. म्हणजे खूप सुरेख आणि म्हणून मी पिंगला वेश्येला गुरु केलं हे दत्तात्रेय सांगतायत. हे सर्व त्यांचं गुरु करण्याचं प्रकरण श्री कृष्णार्पण वस्तू. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. करुणा निधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः. समयं समर्गतायाः, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.